हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण मेदूवडा करणार आहे, झटपट मेदूवडा। तर त्यासाठी इथं मी एक वाटी पाणी घेतले आणि एक वाटी हे मी तांदूळ आणि उडीद डाळ हे मी मिक्स करून दळून आणलेलं आहे। तर त्याच्यामध्ये हे 2 चमचे रवा घातलाय। आता हे पाणी इथं उकळलंय, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। थोडंसं मीठ टाकूया। थोडंसं मीठ टाकलं। आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये हे पीठ टाकलं। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, उकळ काढून घ्यायचे। तर आता गॅस बंद करते। आता हे आपल्याला असंच हे मिक्स करून झाकून ठेवायचे। तर आता हे मी झाकून ठेवते। आता 10 मिनिट झालेली आहेत। आता ही उकड आपली ही उकड काढून घेऊया। गरमच आहे, ह्याच्यामध्ये काढून घेऊया। आता ह्याच्यात आधी आपण मीठ थोडंसं टाकलेलं होतं उकड काढताना। तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर हे आलं बारीक केलेलं आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे अजून थोडं गरमच आहे। आता ह्याच पिठापासून आपण घावण पण करू शकतो। हे व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। हे मी छान असं मळून घेते, थोडंसं तेल लावून। थोडंसं तेल लावलं, असा मळून झालेला आहे। आता ह्याचे आपण वडे करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये परत मला पाणी टाकायची गरज नाही पडली। एक वाटी पाण्यामध्येच आपलं हे झालेलं आहे। असा गोळा करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये असं होल पाडून घ्यायचं। आता हे होल पाडताना आपल्याला तेलाचं बोट घ्यायचं किंवा पाण्याचं बोट घ्यायचं। आपले असे मेदूवडे हे करून घेऊया आणि मग तळून घेऊया। आता हे बाकीचे मी करून घेते। तेल आता आपलं हे तापलेलं आहे। तर आता हे वडे सोडूया। हे उकड काढल्यामुळं जास्त वेळ नाही लागणार। हे वडे तसं पीठ आपलं हे उकडून निघलेलंच आहे। अशा प्रकारे आपले झटपट मेदूवडे तयार होतात। हे पीठ तयार करून ठेवलं की जास्त वेळ लागत नाही, नाहीतर आपल्याला डाळ एक
5 तास तरी भिजवावे लागते. तर हे इन्स्टंट ह्याचं प्रीमिक्स मी तयार केलेलं आहे. तर ह्या एकाच पिठापासून आपल्याला 2-3 पदार्थ करता येतात. तर आता इथं मी मेदूवडे केलेले आहेत. तर घावण पण करता येतं. आता हे व्यवस्थित तळून घेऊया. आता हे वडे आपले तयार झालेले आहेत. त्याला काढून घेऊया. आता हे बाकीचे पण तळून घेऊया. तर हे वडे आपले तयार आहे. हे बघा. अगदी डाळीचा मेदूवडा तयार होतो तसाच हा वडा तयार झालेला आहे. आतून सॉफ्ट आहे आणि वरून थोडंसं क्रिस्पी आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.